अंजमान, हमें लगता है कि महाराज सुबह निकलेंगे। नहीं चलेगा। अंजमान, शाहजी महाराज मामूली नहीं है, निजाम शाही चलाने वाले आला दर्जे के इंसान हैं। वजीर कहिए, आप कहे तो बादशाह भी कह सकते हैं। किस्मत ने और दोस्तों ने उनको धोखा दिया, नहीं तो आज वो तख्त पर होते और तुम कुर्निश बजाते। लंडुल्ला खान! खान जमान, धीरे से, ज्यादा गुस्सा मत दिखाओ। सुबह का सूरज भी तो तुमको देखना है इस माहौली किले पर। जिजा। महाराज, अहो तुम्ही काय करताय? विश्रांती घ्यायची। अगं बाई, आम्ही विसरलोच बघा, आम्ही तांबूल आणून देतो, थांबा। जिजा। अहो बनवून ठेवलाय, घेऊन येतो, थांबा। जिजा। या। बसा बसा। या। महाराज, अहो काय हे, आम्हाला कामं आहेत भरपूर। असं म्हणत टाळाटाळ कराल आणि खाणार नाही। खाणार नाही म्हणजे तुम्हास खाववणार नाही। नाही नाही, तसं काही नाही। राणी साहेब, आम्ही ओळखत नाही का तुम्हास? तुम्ही आताही खाणार नाही आणि नंतरही खाणार नाही। उद्या आमच्या आठवणीत तुमचं मन कुठं लागणार नाही। मग तुम्ही थाळ्याकडे तर पाहणार सुद्धा नाही, कदाचित परवाही उपासच। म्हणून आत्ता खा। महाराज, घ्या म्हणतोय ना। राणी साहेब, आपल्यावर ही वेळ येईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं। महाराज, असा विचार करू नये। उद्या पहाटे आम्ही कर्नाटक प्रांती निघू। कर्नाटक प्रांती निघालात, परंतु शिवबांच्या रूपानं मुळं इथंच सोडून। वाईट वाटून घेऊ नका। यश मिळायला हवं होतं राणी साहेब, असं तुम्हा सोडून माया मोडून एवढ्या दूर जायचं। माया मोडणार नाही, माया तुटणार नाही। महाराज, आणि तुम्हास यश मिळालंय। सुलतानांच्या विषवल्लीवर तुम्ही तुमच्या अपराजित तलवारीचा घाव घातलाय। जखम तर निश्चित झाली, आज ना उद्या ती भळभळेल आणि आम्ही ही खपली काढूच की। आणि दुसरी गोष्ट महाराज, तुम्ही मराठी माणसांच्या काळजाला तुमचा दैवी हात घातलाय। ती जागी होतील तेव्हा त्यांच्या मना काळजावर बंडखोरीचं पीक तरारलेलं दिसेल सगळ्यांना। तुम्ही निश्चिंत राहा। तुमच्या शब्दांवर आमचा भरोसा आहे। तुम्ही बोललात म्हणजे आई भवानी बोलली। महाराज, तुम्ही विश्रांती घ्या, आम्ही सकाळी उठवतो तुम्हाला। सकाळी नाही, पहाटे। शोभा गाढ झोपेत असतानाच आम्ही निघू। आम्ही संभाजीराजेंना सांगून ठेवतो। नाही, नको, झोपू द्या त्यांना। पहाटे त्यांना उठू तेव्हा आम्ही सगळं सांगू। त्यांचे कपडे लत्ते तेवढे भरून ठेवा। जी।
शिवबा, जागेच आहात तुम्ही? आम्हाला वाटलं झोपलात. नाही, अजून तुमच्याकडेच येत होतो. तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे. काय? ओळखा तुम्ही. अहो, असं कसं ओळखणार? काहीतरी सांगा. आपल्या दोघांतर्फे ती गोष्ट आपण आपल्या आबासाहेबांना देऊया, भेट म्हणून. का बरं? कारण ती पाहिल्यावर त्यांना आपल्या दोघांची आठवण राहील. ओळखा ना? तलवार. दादासाहेब, ती भेट वस्तू आम्ही आमच्या मुठीत लपवली आहे. तलवार कशी असेल? चला, आम्ही हरलो. इतक्यात? ही पहा. अरे वा. आबासाहेबांनी जर ते पूजेत ठेवले तर त्यांना रोज आपली आठवण राहील. आपण दोघे मिळून ती भेटवस्तू आबासाहेबांना देऊया उद्या. नक्की, आपण दोघे ही भेट त्यांना देऊ. आता तुमच्याकडे ठेवा. जिजाका, महाराज केव्हा निघणार आहेत? पहाटे. आणि मग पुण्यांदा केव्हा येणार? ठाऊक नाही. नाही म्हणजे इतकं सामान त्यांच्या संगती कवाच दिलं नाही आजवर. जणू काय मुक्कामच हलवलाय असं चाललंय समद. म्हणून विचारलं का येणार कवा परत. सांगितलं ना ठाऊक नाही. जाणार इतकंच माहित आहे. परत कधी येणार की नाही काहीच माहित नाही या घडीला. गोदा, तू दिलेलं काम कर, प्रश्न विचारू नकोस. महाराजांची व्यवस्था चोख व्हायला हवी. त्यांना काय काय हवंय, काय काय लागेल याकडे जातीनं पाहायला हवं. जी. पर मग जिजाका, तुम्ही केव्हा जाणार? या धामधुमीत नाही. बघू, नंतर जाऊ मागाहून. म्हणजे तुमचं निघायचं ठरलं नाही भाई अजून? ठरलं की सगळ्यात आधी तुलाच सांगू. हा, चला आवरा. गोमाजी काका, सगळं नीट भरा. कोणत्या संदुकीत काय काय ठेवलंय त्याचा तपशील नीट लिहा. महाराजांना कधी काही लागलं तर कशात काय आहे ते बैजवार समजायला हवं. जी. होय राणीसाहेब, निजामशाहीच्या तख्तावर आम्ही बसणार. परंतु मग यवनांचा काफरांच्या राज्याला विरोध होईल. कल्पना आहे आम्हास त्याची. तरी बसणार तख्तावर? होय. महाराज, महाराज, आपण आराम करावा. होय, उद्या विजापुरी गेल्यानंतर आरामच आराम आहे. दौड धूप नसणार. गाव खान साहेब. जी महाराज. उद्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून घोंगावणारा वारा आमच्या अंगात झोमणार नाही की कडे कपारीतून दाटी वाटीनं बसलेल्या रान झाडांचा दरवळा आम्हास घेता येणार नाही. दगडा धोंड्यांना मातीला आम्ही पारखे होऊ. साध्या बाध्या माणसांपासून आम्ही दूर होऊ. महाराज, या मुलखात
सह्याद्रीच्या साक्षीनं न्यायधर्माचं राज्य आणण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला, खूप धावलो रात्रंदिवस, परंतु पदरी यश नाही आलं. आता पुन्हा कधी संधी येईल ठाऊक नाही. बाजी काका, तुमची मोठीच साथ लाभली. यापुढेही ती अशीच मिळावी. तुम्ही इथंच राहून राणी साहेबांवर वडिलकीची माया धरणे आहे. म्हणजे म्या समजलो नाही. आम्ही फक्त संभाजीराजेंना घेऊन विजापुरी जाणार. महाराज हे काय बोलताय? बाजी काका, सर्व निश्चित आहे. तो महाराज, राणी साहेब एवढ्याशा शिवबाला घेऊन इथं काय करणार? सगळं स्थिरस्थावर झालं की बघू. शिवाय इकडे जहागिरीची व्यवस्था नीटपणानं लागेल. अहो ते खरं, पण आता इथं एक तरी धड माणूस आहे का? राणी साहेब इथं राहणार तर संगती माणसं किती, शिवबंदी काय? अहो, असं काय करताय महाराज? हे म्हणजे वनवासात लोटल्यागत होईल. आमचा निर्णय झालाय बाजी काका. पुन्हा कधी दिसाल ठाऊक नाही. पुन्हा कधी धावत येऊन आमच्या कुशीत शिराल माहित नाही. संभाजीराजे, तुम्हाला आमच्या हातची आमटी हवी होती ना? चिंच टाकून केलेली डाळीची आमटी तुम्हाला खूप आवडते. पण मग उद्या कोणाकडे मागाल? आज एका बादशाहाने तुम्हास मुजरा केलाय, पण येणाऱ्या काळात अशी वेळ आणा की सगळेच बादशाह तुम्हाला मुजरा करतील. शोभा, काळजी घ्या, स्वतःची आणि तुमच्या आऊसाहेबांची. तुमचा विरह आम्हा सहन न होणारा, तुमचा रडवेला चेहरा आम्ही बघू शकत नाही, म्हणून असं चोरून भेटायला आलो. भरभर मोठे व्हा. महाराज, तुम्ही अजून जाग्याच? जी, कुठं गेला होतात आपण?
हिराजी आणि सोनोपंतांना काही सूचना द्यायच्या होत्या आणि मुख्य म्हणजे शिवबांच्या महाली जाऊन आलो. भेटले? गाढ झोपले होते. डोळे भरून पाहिलं त्यांना. जिजा, त्यांची काळजी घ्या, हळवे आहेत ते. जी, आपणही आपली आणि संभाजीराजांची काळजी घ्यावी. जिजा, आता आपली लवकर भेट नाही, परंतु तुमच्या आठवणी आमच्या सोबत आहेत. आमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही आमच्या सोबत राहिलात. आमचं भाग्य की आम्हास तुमच्यासारखी समंजस आणि सुशील सहचारिणी लाभली. आम्ही कायम घराबाहेर, परंतु तुम्ही धीटपणानं घर सांभाळत. तुमचं मन कायम गोरगरिबांचं हित बघत राहिलं. महाराज, या सह्याद्रीच्या कडेवर मोठ्या मेहनतीनं तुम्ही सुगरणीचा खोपा बांधलात, सजवलात. परंतु आम्हास त्या खोप्यात राहता येत नाही. फार वाईट वाटतंय आणि अपमानास्पदही. आता इलाज नाही. महाराज, हा अपमान नाही, तसं आपण समजू नये. एक डाव फसला म्हणून तुम्ही दुसऱ्या डावाचं बीज आमच्या मनात रोवून निघालाय, आणि हेच आपलं कौशल्य. म्हणूनच तर आम्हास तुमचा अभिमान आहे. महाराज, आपणास आमचा सहवास प्रिय. आपण दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे ठाऊक असतानाही आपण सुखाची लालसा त्यागून निघालाय. कुणासाठी? अवघ्या मराठी मुलुखासाठी. जिजा, महाराज, सत्तेसाठी चटावलेल्या लालसी सरदाराची आम्ही पत्नी नसून न्याय धर्माच्या राज्याचं स्वप्न बघणाऱ्या स्वाभिमानी मराठ्याची पत्नी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. राणीसाहेब, महाराज, इथं स्वार्थी लालसी सरदार भले हत्तीच्या अंबारीतून फिरू देत, आणि तुम्ही पायी चाललात तरी तुमचं श्रेष्ठत्व कमी होणार नाही. कारण पर्वताच्या शिखरावर हजारो कावळे बसले तरी हंसाची बरोबरी होणारी नाही. आणि तुम्ही हंसराज आहात हे हमखास. राणीसाहेब, आता निर्धास्तपणे जा. आता आम्ही तुम्हास आनंदानं निरोप देऊ. नाही जिजा, आता आमचे पाय जड झालेत. महाराज, वाऱ्याच्या झुळकीनं कोनाड्यात असलेले दिवे थरथरत विझतात, परंतु तुफानी वादळात रत्नदीपांची ज्योत मात्र तेवत राहते. स्वामी, आपण मराठा मंदिरातील रत्नदीपांची ज्योत आहात. जिजा, जाता जाता आम्ही तुमच्यासाठी एक भेटवस्तू आणली आहे. तिचा तेवढा स्वीकार करा. जरूर महाराज.
ठीक आहे. तुळजापूरच्या आई भवानीची कवड्यांची माळ. यापुढील आपलं जीवन हे लोकांच्या भल्यासाठी कवडी समान मानावं. यापुढे आपल्या भोसले घराण्याचं हेच लेणं. आणि आमची आठवण आली की ही कवड्यांची माळ बघा. जिजा, आम्ही संभाजी राजेंना उठवला, सर्व वृत्तांत सांगितला, प्रसंग आणि जबाबदारीची जाणीव करून दिली. काही म्हणाले नसतील. होय, एकही प्रश्न विचारला नाही. का जायचं आहे, आम्ही का येऊ. दोन्ही मुलं अगदी आज्ञाधारक आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा आपल्या आबासाहेबांवर पूर्ण विश्वास आहे. ते तुमच्यामुळं. तुमचा आमच्यावरचा विश्वास ढळत नाही, म्हणूनच मुलांचा आमच्यावरचा विश्वास अढळ आहे. आता आम्हाला काळजी शिवबांची. ते उठल्यानंतर आम्ही काय सांगावं. ते तर आहेच, परंतु आम्ही त्यांच्या संभाजी दादासाहेबांना आमच्या सोबत घेऊन जातोय हे समजल्यावर ते हळवे झाले असते. शिवाय आम्हासही त्यांनी लवकर सोडलं नसतं. मग मात्र आमचा पाय निघणं कठीण झालं असतं. परंतु आम्ही त्यांना कसं समजवावं. त्यांनी संभाजीराजांविषयी काही विचारलं तर काय सांगावं त्यांना. समज घाला त्यांची. कठीण वाटतंय आम्हाला, परंतु आम्ही प्रयत्न करू. ऐकतील ते. जिजा, येतो आम्ही. तुमची याद हमेशा येत राहील. पुण्याला गेल्यावर पत्र पाठवून ख्याली खुशाली द्या. सांगितल्याप्रमाणे दौलतीचा डाव कसा खेळायचा हे तुम्हीच ठरवा. जी महाराज. आणि एक महत्वाचं, आपल्या दोघांमध्ये शर्यत लागली आहे असं समजा. बघूया आमचे संभाजीराजे जास्त तडफदार होतात की तुमच्या जवळचे शिवबा. कोणीही तडफदार झालं तरी दोन्ही लेकरं आपलीच. तुमच्याच रक्तामासाची आमचं काय. शब्दात ऐकणार नाही तुम्ही. काळजी घ्या. येतो आम्ही. महाराज थांबा. यशस्वी भवा. महाराज, दरवाजा समधी वाट बघत उभी आहेत. चला. बाजी काका, आम्ही निघालो. महाराज, आता मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. महाराजांनी आज्ञा करावी. आज्ञा कसली बाजी काका. तुम्ही आम्हास वडीलधारे, आणि नुसतेच वडीलधारे नाही तर आमच्या विश्वासातले. हे शबूत म्हणजे आई वाघजाईचा प्रसादच आहे आमच्यासाठी. जबाबदारी सांगावी.
बाजी काका, या 12 मावळात तुमचा चांगलाच रुतबा आहे, लौकिक आहे. सगळे मातब्बर एकत्र करावेत आणि पुढे राणीसाहेब सांगतील त्या विचारानं चालावं. जी महाराज. दुसरी गोष्ट, शिवबा आम्ही तुमच्या स्वाधीन करून जात आहोत. असं समजा आम्ही आमचं काळीच तुमच्या ओंजळीत ओतून जातो आहोत. बिनघोर जा महाराज. या बाजी पासलकरच्या जीवात जीवासपर्यंत दाखल्या धनांचा कोणी बालविबाका करू शकणार नाही, हा बाजी पासलकरचा शबूत आहे. ती खात्री आहेच आम्हास, म्हणून आम्ही तुम्हाला सोबत घेऊन जात नाही आहोत. इथं सावली धरून राहा. राहिलो, तुम्ही बिनघोर जा आणि स्वतःची काळजी घ्या. होय बरं, थोरल्या राजासनी संगती घेऊन चाललाय. होय बाजी काका, संभाजीराजांना आम्ही आमच्या सोबत नेत आहोत. संभाजीराजे, तुमची संदूक पाठवलीये पुढं, सगळे जिन्नस पाठवले. संभाजीराजे, तुम्ही बोलत नाही. अहो, तुम्हाला ठाऊक होतं ना, मग का नाही सांगितलं आम्हाला? आम्हाला माहीत नव्हतं, आणि माहीत असतं तरी तुमच्या आबासाहेबांनी सांगा म्हटल्याशिवाय आम्ही सांगितलंही नसतं. परंतु असे अचानक. योद्ध्यापुढे अशा अचानकच गोष्टी येतात, त्या वेळ काळ बघत नाहीत. माफ करा अहो, पण आम्हाला निर्णयाबद्दल काहीच म्हणायचं नाही. परंतु शिवबा, ते आता आनंदात झोपले असतील, परंतु उठल्यावर आम्ही आबासाहेब हे दिसणार नाही, तर त्यांचं किती हिरमोड होईल. आम्ही समजावून सांगू त्यांना. अहो, आम्ही एकदा भेटतो ना त्यांना. नाही, तुम्ही चला, सगळे थांबलेत तुमच्यासाठी. हो, परंतु आऊ, तुम्हाला सोडून जाणं फार जीवावर आलंय हो. तुमच्याशिवाय आम्हाला करमणारच नाही. आता सवय लावून घ्या त्याची, आणि आबासाहेबांना शोभेल असंच तुम्ही वागलं पाहिजे. आता वागू, शोभेल असंच वागू. चला, आता उशीर नका करू. आऊ, नमस्कार करतो. चिरंजीव भव, सुखी राहा. तुमच्या आबासाहेबांची काळजी घ्या. आणि यापुढं तुमचा घोडा तुमच्या आबासाहेबांच्या घोड्यापुढं उधळू द्या. जरूर आऊ, तसंच होईल. बाजी काका, सोनोपंत आणि हिराजींना सुद्धा आम्ही सोबत घेऊन जातो आहोत. जी महाराज. आणि इथं आमची काही विश्वासातली माणसं आम्ही नेमली आहेत. राणीसाहेब पुण्यात पोहोचल्या की ती तुम्हास येऊन मिळतील. हे काय आलेच? संभाजीराजे, झाली सगळी तयारी? हो आबासाहेब, परंतु एकदा शिवबांना भेटलो असतो तर. नको, ते एकदा जागे झाले तर सगळीच गडबड होईल. गड पायथ्याशी जा, स्वार थांबलेत. राणीसाहेब येतो, काळजी घ्या.
गोदाम आहे? अगं ध्यान कुठं आहे? आणि ह्यात काय आहे? अरे देवा, अवय उडीत भरडायला द्यायचं आहेत. मी आपली खोळावानी हिताच उभी राहिली. हो माझे काका, समद कसं भकास दिसतंय ना व. कसं आहे, जिथलं माणूस तिथं दिसलं की मग वाढ दिसते दिसायला. आता राज गेलं, कवा माघारी येणार कुणास ठाव. अहो तेच तर जीवाला लागते. मला तर जिजाक्काची काळजी वाटायला लागली. तुम्हासनी जिजाक्कांची काळजी लागली आहे आणि मला शिवबांची. म्हणजे अहो गो माझी काका, महाराज शिवबासनी न भेटताच गेलेत. भेटलं नाहीत? नाही, महाराज बी भेटलं नाहीत आणि संभाजीराजा बी भेटलं नाहीत. आता हे जेव्हा शिवबासनी कळल तेव्हा काय करत्याल याचाच घोर लागून राहिलाय. आऊ, दादासाहेब कुठे दिसत नाहीत. इथं आले होते का? हे बघा शिवबा, ते गेले कुठे ते सांगा ना. सगळीकडे शोधलं, आबासाहेबांच्या दालनात, तालीमखान्यातही नाहीयेत. आणि ही सगळी दालनं रिकामी काय आहेत आऊ? त्यातलं सामान कुठे गेलं? शिवबा, तुम्ही इथं या, बसा जरा. नाही, आधी आम्ही दादासाहेबांना शोधतो. ते फार महत्वाचं आहे. आम्ही आणि दादासाहेब मिळून आबासाहेबांना ही भेट देणार आहोत. ही बघा. शिवबा, तुमचे दादासाहेब पहाटेच गड उतार झाले आहेत. गड उतार झाले म्हणजे? गेले कुठे? आणि आम्हाला का नाही सांगितलं? त्यांना आबासाहेबांनी नेलं तातडीनं. म्हणजे आबासाहेब पण गड उतार झाले? हो, पण आम्हाला तर आबासाहेबांना ही भेट द्यायची होती. आता कशी देणार? अहो तुम्ही तरी उठवायचं ना आम्हाला. शिवबा, अहो तुम्ही गाढ झोपला होतात. पण आबासाहेब तर एकटेच जायचे होते ना. दादासाहेब कसे गेले? अहो, आबासाहेबांची काळजी घ्यायला कोणीतरी हवंच ना त्यांच्या बरोबर. मग आम्ही गेलो असतो काळजी घ्यायला. तुम्ही आमची काळजी घ्या. पण ते गेले कुठे? विजापूरला. आमचे आबासाहेब आम्हाला न सांगता असे कधीच जाणार नाही. शिवबा, समजून घ्या, आम्ही अगदी खरं सांगतोय. अहो तातडीच तशी होती. शिवबा, आइए खान साहब. चलो राजे, हम माहुली से 10 कोस दूर आए. सुबह की रफ्तार तेज रहती है. होय, या. महाराज, निहारी झाल्यावरती आपण लगेच निघू. गोढी दम घातील, पाणी पितील. दिवस डोईवरती आला की चांगली पाणथळ बघून थांबूयात. संभाजीराजे, काय झालं? गप्प गप्प. कुछ मायूस नजर आते हैं. संभाजीराजे, आबासाहेब, शिवबा काय करत असतील हो आता? शिवबा, तुम्हाला आणि आम्हाला शोधत असतील. आऊंना सारखे प्रश्न विचारत असतील. आम्ही कुठे आहोत, कसे आहोत, कुठे गेलोय. संभाजीराजे, आबासाहेब, शिवबांना सांगून निघायला हवं होतं आपण. नाही संभाजीराजे, त्यांना सांगता तर पाय गुंता झाला असता आणि कदाचित त्यांनी हट्ट धरला असता. नाही आबासाहेब, शिवबा फार समजदार आहेत. हल्ली ऐकतात ते. उलट तुमच्यासाठी त्यांनी एक भेट वस्तू पण मिळवली होती. पण आता त्याचं काय करणार? आता ते त्यांच्याच हातात असेल ना. पाहिली आम्ही ती वस्तू. पाहिली ना तुम्ही? कशी कशी मिळवली असेल ती वस्तू त्यांनी. आणि आता ती तुम्हाला कसं देणार?
ह्याचा अर्थ महाराज आपण त्यांना भेटायला हवं होतं. हो, नाही पंत, खूप वाटत होतं शिवबांना भेटावंसं, परंतु त्या लेकरास सोडून निघणं आम्हाला शक्यच झालं नसतं. आम्ही घोड्यावर स्वारच होऊ शकलो नसतो. शिवाय तुम्ही तर जाणताच पंत, शिवबा आमची दुखरी नस आहे. माहित नाही पण त्यांचा उदास चेहरा नाही बघू शकत आम्ही. खान साहेब, तुम्ही निहारी करून घ्या. आम्हास भूक नाही. धाकला राजा, धाकला राजा, धाकला राजा, धाकला राजा, धाकला राजा, धाकला राजा. शिवबा, शिवबांना पाहिलं कुठं? एवढं आमचं शहाणं बाळ गेले कुठं? धाकला राजा, हवा हवा ऐका, शिवबासनी बघितलं का? लहान पोर आहे हो. धाकला राजा, धाकला राजा, हवा ऐका, धाकल्या धनेशनी बघितलं का तुम्ही? धाकला राजा, धाकला राजा, हो धाकला राजा, धाकला राजा. हवं कोण? म्यागो माझी राणी साहेबांचा माणूस आहे. तुम्ही शिवबासनी बघितलं का? घोरघोमटा हाय, देखणं रूप आहे. माझ्या इथं लागल बघा. अंगावर चांगली कापड आहेत आणि डोक्याला फेटा बी आहे. राजाचा पोर होय होय. नाही दिसू, पर म्या येते तुमच्या संग हुडकाया. हा, आणि संग राम्या, जिव्या, चंदरला बी घेते. तुम्ही व्हा पुढं. बर. धाकला राजा, ओ धाकला राजा. काय झालं? सापडले शिवबा? नाही अजून. स्वार धाडलेत पण कुठंच काही माग मुसला ना. वय, मी आधी खाली सावरोली गावात जाऊन बघून आलो, पर तिथं बी नाहीत. बाजी काका आता आम्हाला धीर धरवत नाही, आम्हीच जातो. नको नग, दिवस पण मावळाला आलाय. मग काय करावं बाजी काका? अहो सकाळपासून शिवबा नाहीत. लेकरांना न्याहारीही केली नाहीये. कुठं असतील, काही खाल्लं असेल की नाही काहीच ठाऊक नाही आपल्याला. आम्हीच पुन्हा बाहेर पडतो, मशाली घेऊन जातो. बाजी काका, अहो महाराजांनी एका लेकराची जबाबदारी सोपवली होती आमच्यावर, आणि आम्ही पहिल्याच दिवशी. नाही नाही बाजी काका, आम्ही येतो तुमच्या सोबत. आपण शोधून काढू शिवबांना. चल जिजाक्का,